जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 6वा चातुर्य विवरण नाम श्रीराम समर्थ पीतापासून कृष्ण जाले भूमंडळी विस्तारले तेने विन उमजले हे तो घडेना. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधामधील दशक 15वा आत्मदशक समास 6वा चातुर्य विवरण नाम या समासामध्ये समर्थ आपल्याला चातुर्याचं विवरण समजून सांगणार आहे. श्रवण उत्तमाचं करायचं आहे शेवटपर्यंत. पीतापासून कृष्ण जाले भूमंडळी विस्तारले तेने विन उमजले हे तो घडेना. समर्थ आपल्याला असं सांगतात की हे जे पीत आहे म्हणजे सुवर्ण आहे, चांगलेपण आहे, सोन्यासारखा माणूस आहे, स्वतःचं ज्ञान आहे. बघा ना, तेज आहे. दिव्याचा रंग कसा आहे? पिवळा. आणि ह्या पिवळ्या दिव्यापासूनच काय होतं? काळ्या रंगाची काजळी तयार होते, शाई तयार होते. आणि मग या शाईमधूनच काय होतं? ज्ञानाची प्राप्ती होते. त्या शाईशिवाय आहे का? नाही आहे. म्हणून समर्थ असं सांगतात की त्या दिव्यापासून काजळी निर्माण झाली, शाई निर्माण झाली आणि ती या भूखंडावरती, या भूमंडळावरती त्याचा विस्तार झाला. आणि त्या शाईशिवाय ज्ञान प्राप्त झालं असं कधी झालंय का? ज्ञान प्राप्त होणार, त्यासाठी शाई पाहिजे. त्या शाईशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. हे तो घडेना. बरोबर आहे का? जे काही चांगलेपणाचे विचार आहेत, जेव्हा ते व्यवहाराच्या काळ्या वास्तवाला भिडतात तेव्हाच त्या तत्वाला मूल्य प्राप्त होतं. खरं आहे की नाही? बघा आता पुढे सांगितलं आहे. तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची साठवण अधम आणि उत्तम गुण तेची असती. हे काजळ आहे ना, काळ्या रंगाचं आहे किंवा शाई आहे, ही तसं पाहिले तर अगदी कशी आहे? क्षुल्लक वस्तू आहे, अगदी स्वल्प आहे. त्याचं मूल्य किती? अत्यंत क्षुल्लक. पण तिच्यामुळेच, त्या शाईमुळेच सर्वत्र काय आहे? ज्ञान आहे. काळा रंग म्हणजे अज्ञानाचं प्रतीक, पण हाच काळा रंग सर्व ज्ञान साठवून ठेवतो. मग ह्या काळ्या रंगामध्येच काय आहे? अधम गुण पण आहे आणि उत्तमाचा गुण सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची साठवण अधम आणि उत्तम गुण तेच असते. अगदी क्षुल्लक असणारी गोष्ट, सर्व ज्ञानाची साठवण क्षुल्लक म्हणजे अधम आणि उत्तमाचा गुणही तिच्यात, अशी ती काळी शाई, अशी ती काळी काजळी जी तुम्हा आम्हाला ह्या तमापासून तेजाकडे घेऊन जाते. म्हणून तिमिरातून तेजाकडे नेणारी गोष्ट आहे. आपल्याला रंग जरी काळा असला तरी ती तेजाकडे घेऊन जाणारी आहे, म्हणून ती उत्तम. बघा, महिसूत सरसाविला सरसावून द्विधा केला उभयात मिळवून चालिला कार्यभागा. महिसूत म्हणजे बोरू. बोरू म्हणजे जुन्या काळामध्ये लोक पेनासारखा वापर करायचे. असं ते एक लाकडी तुकडा होता, त्याला बोरू म्हटलं जायचं. हा महिसूत पुढे सरसावतो. जेव्हा तो पुढे सरसावतो तेव्हा त्याला तासून असा छेद दिलेला असतो. आणि मग तो महिसूत आणि ही शाई किंवा काजळी या दोघांच्या संयोगाने काय झालंय? सगळं लिखाण पार पडलेलं आहे. आणि त्यातून काय झालेलं आहे? तुम्हा आम्हाला कळालं चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय. ही जी द्विधा होती ना, हा महिसूत पुढं पुढं सरसावत गेला म्हणून ही द्विधा निघून गेली. हे सगळं जे जग आहे ना, योग्य अयोग्य, चांगलं वाईट, सुख दुःख याच्यामध्ये भेळमिसळ झालेलं आहे. आपल्याला योग्य योग्य काय आहे आणि अशुद्ध अशुद्ध का आहे हे वेगळं करणे कठीण आहे. याच्यासाठी बुद्धीची कसोटी लागते.
पण याच्यासाठी दोघांचा संयोग लागतो, बोरूचा आणि शाईचा. तेव्हा हा कार्यभाग चालणार आहे. तेव्हा आपण तिमिरातून तेजाकडे जाणार आहे. असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतंगमय. कधी होणार आहे? हा म्हैसूत पुढे सरसावला तर आहे ना. हा बोरू, हा पेन पुढे सरकला पाहिजे, त्यातून शाई झिरपली पाहिजे आणि त्यातून हे लिखाण घडलं पाहिजे. जसं दासबोधाचं उत्तमाचं लिखाण घडलं आणि मग सर्व कार्यभाग सुरळीत चालू लागला. बघा आता पुढं सांगितलं आहे. सगळं पांढरंच असतं तर काय झालं असतं मग? ही काळी शाई आहे. मग पांढरं म्हणजे कसं? श्वेत. बघा आता पुढच्या 24 सांगितलं समर्थांनी. श्वेतास श्वेत गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहलिक सार्थकता होत आहे. हा श्वेत कागद आणि अश्वेत बोरू यांची गाठ पडली. श्वेता अश्वेतास गाठी पडता, श्वेत आणि अश्वेत यांची गाठ पडली आणि त्यामध्ये कृष्ण मिश्रित शाई. कृष्ण म्हणजे काळी, कृष्ण म्हणजे सावळा, कृष्ण म्हणजे श्यामवर्णीय, यांचं मिश्रण त्या ठिकाणी यांची गाठ पडली आणि त्याच्यामुळं इहलोकामध्ये सार्थकता प्राप्त झाली. मग पांढऱ्याशी पांढरं मिळालं तर ते स्थिर राहणार नाही, त्याच्यासाठी काळेपणाची जोड पाहिजे. ते मिसळलं तरच जीवनाचं सार्थक आहे. पांढरं म्हणजे आदर्श, काळं म्हणजे व्यवहार, हे दोन्ही एकत्र पाहिजे. प्रभू श्रीराम तुमच्या आमच्यासाठी आदर्श आहेत आणि श्रीकृष्ण हे व्यावहारिक आहेत. श्रीकृष्ण हे प्रॅक्टिकल आहे. रामाचा आदर्श जरूर घ्यावा आणि श्रीकृष्णाचं व्यवहारज्ञान जरूर घ्यावं. तुमच्या आमच्यासाठी दोन्ही पूज्य आहे. फक्त सत्य, फक्त प्रेम आणि फक्त नियम याने काही उभं राहत नाही. काही वेळी कृष्ण नीतीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला अंमलात आणावीच लागते. योग्य वेळी श्रीकृष्णाने खेळलेली प्रत्येक चाल त्या ठिकाणी बघा. व्यावहारिक आहे श्रीकृष्ण. समतोल पाहिजे. प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्ण या दोन्ही पूजनीय व्यक्तींचा आपल्या जीवनामध्ये समतोल पाहिजे. हे सांगितलं ना. श्वेतास गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहलिक सार्थकता होत आहे. ही सार्थक व्हायचं आहे आपल्याला, इहलोकामध्ये सार्थक व्हायचं. ह्याच्यासाठी आपल्याला श्वेत आणि अश्वेत या दोघांची गाठ पडलीच पाहिजे. त्याच्यामध्ये कृष्ण अशी शाई मिश्रित झालीच पाहिजे. कृष्णाचं मिश्रण पाहिजेच, तेव्हा सार्थकता आहे. नुसतं पांढरं एकत्र आलं तर काही होणार नाही आणि काळं एकत्र आलं तरीही काही होणार नाही. समतोल पाहिजे, समर्थांनी सांगितलं आहे. बघा आता पुढं. विवरता याचा विचार, मूर्ख तोची होय चतुर, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा. अत्यंत उत्तमाची ओवी आहे. याचं विवरण केले असता मूर्ख असेल तोही चतुर होणार आहे. हे जे वरती सांगितलं ना समर्थाने, फक्त 5वी ओवी चालू आहे, 4च ओव्या सांगितल्यात. विवरता याचा विचार, मूर्ख तोची होय चतुर, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा. त्या परब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकतो कधी? याचं विवरण केले असता मूर्ख असेल तो सुद्धा चतुर होणार आणि त्याला तात्काळ अनुभव येणार. शीघ्रच येते ज्ञानप्राप्ती. त्यासाठी प्रचिती पाहिजे, सद्य प्रचित. बरोबर. या जगताला व्यवस्थित पाहिलं आणि मूर्खाला सुद्धा असा एक क्षण आला आणि त्याला चमकलं, त्याची बुद्धी चमकली आणि त्याला समजलं की अरे हे तर असंच घडत आहे. असा त्याला प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. हा क्षण जो आहे तो साक्षात्काराचा क्षण आहे. त्यासाठी त्याला आध्यात्मिक ज्ञान पाहिजे. तेव्हाच तो कसा होणार आहे? परलोकीकडे जाणार आहे. परलोकाकडे म्हणजे मोक्षाकडे, मुक्तीकडे जाणार आहे.
आणि हा जो अनुभव आहे, हा जो साक्षात्कार आहे, प्रचितीचा साक्षात्कार आहे, तो आधी मूर्ख होता, तो चतुर झाला. आपल्याला सांगितलंय मंगलाचरणामध्ये, मूर्ख होती अतिदक्ष. मग हा मूर्ख आता दक्ष व्हायला आहे. तो आता कुठे निघालाय? मोक्षाकडे निघालाय. बद्धची होती मुमुक्ष, बद्ध होता, तो मुमुक्ष व्हायला लागलाय. हा आरंभबिंदू आहे, परलोकीकडे जाण्याचा आरंभबिंदू आहे. जाणीवेची ठिणगी आहे तो बिंदू, म्हणजे जाणीवेची ठिणगी आहे. चैतन्याचा पहिला झटका आहे. तो क्षण जो आहे ते परमार्थाचं दार उघडण्याची सुरुवात आहे, परमार्थाची सुरुवात आहे. यासाठी विवरण केलं पाहिजे. आणि हे विवरण केले असता मूर्खसुद्धा चतुर होणार आहे आणि तत्काळ त्याला परब्रह्माचा साक्षात्कार सुद्धा होणार आहे. बघा आता, सकळास जे मान्य तेची होतसे सामान्य, सामान्यास अनन्य होई जेत नाही. मग काय, सर्वांना जे मान्य असतं त्यालाच सामान्य लोकही मान्य देतात. पण सामान्यपणे सर्वांस मान्य असलेले माईक संसाराचा अंगीकार शहाणा साधक कधीच करत नाही. एखादा उत्तम समाजसुधारक असतो, त्याच्या काळामध्ये अनेक समाजसुधारक असतात, पण काळाच्या ओघामध्ये बाकीच्यांचं कार्य विसरून जातं. पण एखाद्या व्यक्तीचा आदर्श आजही लोक घेत असतात, कारण तत्कालीन तो व्यक्ती सामान्य असला तरी तो आज आदर्श झालेला असतो. तत्कालीन तो असलेला सामान्य आज अनन्य असं महत्त्व त्याला प्राप्त झालेलं असतं, कारण आजही त्याला ती लोक मान्यता देतात. आजच्या काळातील लोकसुद्धा त्या काळातील व्यक्तीच्या विचारांना मान्यता देतात. म्हणून समर्थ सांगतात, सकळास जे मान्य तेची होतसे सामान्य, सामान्यास अनन्य होई जेत नाही. जे सगळ्यांना मान्य होतं ते सामान्य झालं, पण आता तो सामान्य न राहता सामान्य अनन्य झालेला आहे. कारण तो जो सामान्य होता, जो सर्वांना मान्य होता, तो या मायेच्या संसारामध्ये कधी अडकला नाही. तो शहाणा होता, तो चतुर होता, तो त्याच्याकडे चातुर्य होतं, म्हणून तो सामान्य आज अनन्य झालेला आहे. बघा आता पुढे सांगितलं, उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टची गुप्त रेखा, चत्वार अनुभव रारिखा होत नाही. माणसाचा दर्जा कसा आहे? उत्तम आहे, मध्यम आहे, कनिष्ठ आहे. बरोबर आहे का? मग आपल्या माणसाचं नशीबसुद्धा कसं आहे? नशिबाचे पण 4 वेगवेगळे प्रकार आहेत. उत्तम आहे, मध्यम आहे, कनिष्ठ आहे, आणि एक अदृष्ट आहे, म्हणजे सुप्त आहे. मग हातावरच्या रेखा काय सांगतात? हातावरच्या रेखा पाहून भविष्य सांगणारा हा सर्वांचा अनुभव एक असत नाही. सांगतो ना, आपल्या हातावरच्या रेषा बघून आपल्याला भविष्य सांगतो, पण आपल्या आयुष्यात अगदी तसंच घडतं का? नाही घडत हो, नाही घडत. मग माणसाचा खरा दर्जा, त्याच्या रेषा, त्याच्या रेखा ह्या उघड दिसत नाहीत. उत्तम आहे, मध्यम आहे, कनिष्ठ आहे, कसं समजणार? यासाठी काय पाहिजे? अनुभव पाहिजे, आणि त्या अनुभवानेच कळणार आहे. तो व्यक्ती दिसायला सुंदर आहे, गोड गोड बोलतो, त्याचा हुद्दा मोठा आहे, यावरून तो महान, उत्तम, मध्यम, कनिष्ठ कुठल्याही पद्धतीचा ठरत नाही. स्थितप्रज्ञ आहे का? बघा, स्थितप्रज्ञ नावाची अत्यंत सुंदर अशी संकल्पना श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. त्या स्थितप्रज्ञतेवरून त्याच्या वर्तनात असणारी त्याची खरी ओळख ठरते.
तो उत्तमाचा आहे, मध्यमाचा आहे, कनिष्ठाचा आहे, कसा आहे? आपल्या गावामध्ये एखादा साधा मनुष्य येतो, पहिल्यांदा गावातील लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. कोण आलाय हा? नंतर तो जो प्रवचन देतो, तो जो निरूपण देतो, त्याच्यानंतर मात्र त्या गावातील लोक त्या सामान्य मनुष्याला अनन्य समजू लागतात. कारण आता त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आत्ता त्यांना कळालं की तो उत्तम दर्जाचा आहे, तो काही कनिष्ठ नाही आहे. ज्याला आधी आपण आल्या आल्या दुर्लक्ष केलं होतं, ती चूक होती आपली, तो उत्तमच आहे. आणि नंतर तीच लोक त्याला आदर्श मानू लागले आणि आता त्याचा प्रवास हा सामान्यतेकडून अनन्यतेकडे झालेला आहे. बरोबर आहे का? बघा आता पुढे सांगितलं आहे, 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे की वेडे, एकत्याने घडे की न घडे ऐसे पहावे. मग काय झालं? मागच्या 14 पिढ्या नुसते पवाडे, पराक्रम वर्णन करीत असतात, बाकी काहीच नाही करायचं. मागच्या 14 पिढ्यांचं सांगत राहायचं. मग अशी लोक शहाणी की वेडी? कशी आहेत ती लोक? मग जो ऐकतोय त्याने सांप्रत असे घडते की नाही ते पहावे. जुने किस्से आहेत, कथा आहेत, पिढ्यानपिढ्यांची महती सांगत असेल तर तो फक्त बोलतोय म्हणून शहाणा म्हणावं का? बरोबर आहे का? त्याची उपयुक्तता किती आहे? सांगणारा शहाणा की वेडा आहे हे त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर तुमच्या अनुभवाला समजायला पाहिजे. तुम्हाला अनुभव आला पाहिजे, तेव्हाच ते समजणार आहे. बघा, रेखा तितुकी पुसो न जाती, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावे ते काय निमित्त. नशिबाची रेखा पुसून टाकली, कृपा झाली सद्गुरूंची आणि सद्गुरूंच्या कृपेने आमच्या नशिबाची रेखा बदलली. असा प्रत्यक्ष प्रत्यय आला आणि माणसं तिकडे चालायला लागली. प्रत्यय आला ना त्यांना, आम्हाला प्रत्यय आलेला आहे. तुमच्या आमच्या नशिबाच्या रेखा सद्गुरूंनी बदलल्या. रेखा तितुकी पुसून जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते काय निमित्त. डोळे झाक करू शकत नाही तुम्ही, का म्हणून करायची? प्रत्यय आलाय आम्हाला, सद्गुरूंची एक कृपा झाली आमच्यावरती, कृपा दृष्टी, सद्गुरू चरण मिळालं, आम्हाला प्रत्यय आला, आमचं नशीब बदललं, आमचं प्रारब्ध बदललं. आहे की नाही उत्तमाचा भाग? तुम्ही आम्ही फक्त तर्कच लावत बसलो असतो आणि विचारच करत बसलो असतो. बैठकीला आल्यानंतर काय झालं असतं? सद्गुरू कृपा होईल का? सद्गुरू तुमचं माझ्या आयुष्यामध्ये काही परिवर्तन घडवतील का? अरे बैठकीला आलास, बैठकीला बसलास, परिवर्तन झालं, नशिबाची रेखा पुसली गेली, बदलली आणि ते प्रत्यक्ष प्रत्यय आला, प्रचिती आली. आता काय डोळेझाक करतोयस? बघा, समाजाने सांगितलंय आम्हाला बैठकीला येताना बोलणारे खूप होते. कसे होते बघा, बहुतांचे बोली लागले, ते प्राणी अनुमानी बुडाले, मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा. खूप लोकांच्या नादी लागलो होतो आपण. बहुतांचे बोली लागले, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, अनेकांच्या बोलण्यांवरती विश्वास ठेवल्यामुळं माणूस संशयात बुडून जातो आणि त्याचा जो काय आहे मुख्य असा निश्चय आहे तो चुकतो. चुकला का नाही? लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, चालूच होतं लोकांचं. मग त्याला ज्ञानच झालं नाही का? 10 लोक काय म्हणतील बैठकीला जाताना.
टिळा लावतोय, हो टिळा लावतोय, बैठकीला जातोय. अरे पण आज प्रत्यय आलाय. लोक काय म्हणतील आता? तीच लोक निंदकतेची वंदू लागती होती ना. आपल्याकडं पतित होती, ती पावन झाली. निंदक होती, आज ती वंदू लागली. बहुतांचे बोली लागले, ते प्राणी अनुमाने बुडाले. मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचं. म्हणून जास्त लोकांच्या नादी लागू नये. नादी लागला की तो प्राणी अनुमानाने बुडून जातो. मग त्याचे मुख्य निश्चय चुकले. किती आहेत मुख्य निश्चय? कमेंट बॉक्समध्ये सांगा. मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा. जर प्रत्यय चुकला, मुख्य निश्चय चुकला, लोकांच्या नादी लागला तर मग या लोकांच्या अफवांपेक्षा स्वतःचा अनुभव हा श्रेष्ठ. आणि हेच खरे चातुर्य आहे. लोकांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून घरी बसला असता, बैठकीला आलाच नसता, बुडून गेला असता. बघा आता, उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. अनेक लोक ज्या गोष्टी सांगतात त्या सर्व ऐकून घ्याव्यात, पण आपणाला ज्याचा साक्षात अनुभव येईल त्याच्यावरूनच अंतर्यामी खऱ्या खोट्याची निवड करावी. याच्यासाठी सारासार विवेक लागतो. सारासार विवेक पाहिजे. बघा ना, आपल्याकडे विद्वान मंडळी खूप आहेत, मोठी लोक आहेत ज्यांचा अनुभव खूप आहे, उदंड लोक आहेत. मग ह्या उदंड लोकांचं उदंड ऐकावे, श्रवण करत राहावे. उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पहावे. मग काय करायचं? ऐकल्याच्या नंतर फक्त ऐकून थांबायचं का? स्वानुभव घ्यायचा, स्वतःचा अनुभव घ्यायचा आणि जे अनुमानाने पटेल ते स्वीकारायचं, बाकीचं त्यागायचं. अनुभवाशिवाय काहीही माझं नाही. अनुभव पाहिजे, स्वअनुभव पाहिजे, आणि मगच खऱ्या खोट्याची निवड करायची. उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. उत्तमाची ओवी. कोणासी नव्हे म्हणू नये, समजावे अपाय उपाय, प्रत्यय घ्यावा बहुत काय बोलोनिया. मग काय करायचंय? कोणाचं मत खोडायला जाऊ नये, पण आपण आपल्या मनाशी विचार करून उपाय आणि अपाय समजून घ्यावेत आणि स्वतः प्रत्यय घ्यावा. यापेक्षा अधिक काय सांगावे तुम्हाला? बाकी तुम्ही सुज्ञ आहात. कोणालाही तू लगेच चुकीचं आहे असं म्हणून त्याचं मत खोडूच नये. त्याचा दृष्टिकोन समजून घ्यावा, तो तसा का बोलतो याचं कारण समजून घ्यावं, त्याचे परिणाम समजून घ्यावेत, निरीक्षण करावं, मग अनुभव घ्यावा आणि मग निर्णय घ्यावा. या क्रमाने जावा. कोणी काहीतरी विचित्र पद्धतीनं काम करत असेल तर टोमणे मारू नये. त्याच्या कामाची पद्धतच वेगळी असू शकते. त्याचं कारण समजून घ्यावं. कदाचित त्याचा मार्ग आपल्यापेक्षा जास्त सुकर असेल, सोयीस्कर असेल. ते दिसायला भलेही विचित्र दिसत असलं, त्याची काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे त्याचं मत काही खोडायला जाऊ नये. पण आपण आपल्या मनाशी मात्र विचार करून ठेवावा, आपल्या बुद्धीपाशी आपला सत्सद विवेक जागृत करून त्याच्यातून येणारे उपाय आणि अपाय समजून घ्यावेत, मग प्रत्यय घ्यावा. याच्यापेक्षा अधिक काय सांगणे? माणूस हेकांड आणि कच्चे, मान्य करावे तयांचे, येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. कसा आहे माणूस? हट्टी आहे. माणूस हट्टी आहे, अर्धवट ज्ञान असलेला आहे, तरी त्याचे म्हणणे मान्य करावे. या प्रकारे आपण अनेक लोकांना अंतर्यामी खुश राखू शकतो. साधा उपाय समर्थांनी सांगितला आहे. माणूस हेकांड आणि कच्चे, मान्य करावे तयांचे, येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. काय होतं? हेकांडी आहे, कच्चा आहे, अर्धवट आहे. सगळीच माणसं काही पूर्ण परिपक्व नसतात, सगळीच माणसं काही शहाणी नसतात, सगळीच माणसं काही अनुभवी नसतात.
काही लोक कच्ची असतात, काही लोक हट्टी असतात, काही लोक आडदांडसुद्धा असतात. अशा लोकांना बदलण्याचा अट्टहास करू नये, त्यांच्यापासून योग्य अंतर राखावं. हेच उत्तमाचं चातुर्य आहे. आणि अशाने काय होतं? अशाने बरीच लोक आपल्यापासून खुश राहतात. आपल्याला ते कुठल्याही प्रकारचा उपद्व्याप करत नाहीत, उपद्रव करत नाहीत. काही नातेसंबंध हे टाळता येत नाहीत ना, त्यासाठी असं करावं लागतं. काही नातेसंबंध टाळता येत नाहीत, पण त्यात गुंतायचंही नाही हे समजलं पाहिजे. सर्वांना सुधारणे नव्हे, तर कधीकधी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवणे हे उत्तमाचं चातुर्य आहे. बरोबर आहे का? बघा आता पुढे सांगितलं आहे, कसे असतात लोक, का अंतर ठेवायचं. समर्थाने उत्तर दिलं आहे, अंतरी पीळ पेच वळसा, तोची वाढवी बहुवसा, तरी मग शहाणा कैसा न्यून घ्यावे. म्हणजे कसं? बघा, अंतरी कसा आहे, त्याच्या अंतरामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे, अभिमान आहे, कधी कधी डावपेचसुद्धा असतात बरं का. असे पीळ पडलेली लोक खूप असतात. म्हणून अंतर राखायला सांगितले समर्थांनी. अंतरी पीळ पेच वळसा, तोची वाढवी बहुवसा, तरी मग शहाणा कैसा निववू नये. मग अंतःकरणामध्ये त्याच्या घाण आहे, घाण. अहंकार, मत्सर, संशय, चिंता, डावपेच असतील तर ते नाना तऱ्हेने वाढत जातात. आणि अशा प्रकारे जो माणूस वागतो तो दुसऱ्याचं अंतःकरण निभवू शकत नाही. मग त्याला शहाणा कसं म्हणायचं? कसा म्हणायचं? कामक्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला. त्याच्या अंतरी बैठकीला येतंय, बसतंय, पण अंतरी अजून काहीतरी चालू आहे बरं का. मग समजून जायचं की त्याच्यामध्ये त्या तरा आहेत. आणि असा जर कोण दुटप्पी असेल, असा जर कोण माणूस वागत असेल, तर त्याला शहाणा म्हणता येणार नाही. एखादा व्यक्ती असतो बघा, आपल्याबरोबर बैठकीला येतो, बाहेरून अगदी नम्र, कमरतनं वागतो, जय सद्गुरू जय सद्गुरू, पण आतून दुसऱ्याचा हेवा करत असेल, तर त्याच्या अंतरी जी घाण आहे ती काढल्याशिवाय त्याच्या नम्रतेला काही अर्थ नाही बरं का. कितीही शिक्षण असो, त्याला शहाणा नाही म्हणायचं. त्या अंतरीची पीळ आहे, हे निघालीच पाहिजे. बघा आता पुढे सांगितलं, वेडे करावे शहाणे, तरीच जिनेश लाग्यवाने, उगेच वादंग वाढवणे हे मूर्खपणा. जे वेडे असतील त्यांना शिकवून शहाणे करावे. वेडे करावे शहाणे, तरीच जिनेश लाग्यवाने, असे केल्यानंच जीवन सार्थक आहे, वंदनीय आहे, श्लाघ्यवाने, कौतुकास्पद आहे. वेड्यांना शहाणं करणं. तुम्ही आम्ही वेडेच होतो, शहाणं केलं. तुम्ही आम्ही बेसावध होतो, बैठकीला आलो आणि सावध झालो. तुम्ही आम्ही नेनिवेत होतो, बैठकीला आलो आणि जाणीवेमध्ये आलो. मग आता कुठे ह्या जीवनाला सार्थकता प्राप्त झाली. समर्थांनी आम्हाला या वेडेपणातून शहाणं केलं, बेसावधतेतून सावधतेकडे आणलं, नेनिवेकडून जाणीवेकडे आणलं. त्यामुळंच तुमचं आमचं जीवन सार्थक झालं. नाहीतर तुम्ही आम्ही कसे होतो? उगेच वादंग वाढवणे हे मूर्खपणा. तुम्ही आम्ही आधी नुसता वादच घालत होतो. उगेच वादंग वाढवणे हे मूर्खपणा. इथं आल्यानंतर समजलं, गुरु शिष्य संवाद आहे. संवाद सुरू झाला, त्या वादाची जागा संवादानं घेतली आणि त्या मूर्खपणाची जागा आता दक्षतेनं घेतली. मूर्खची होती दक्ष, बद्धची होती मुमुक्ष. तुम्ही आम्ही बद्ध होतो, मूर्ख होतो, वेडे होतो. बैठक मिळाली म्हणून बद्धचा मुमुक्ष झाला, मूर्खाचा दक्ष झाला, वेड्याचा शहाणा झाला, निनिवेचा जाणीवेमध्ये आला. बरोबर आहे का? हे उभी पुन्हा घेऊ. वेडे करावे शहाणे, तरीच जिनेश लाग्यवाने,
उगेच वादंग वाढविणे हे मूर्खपणा. वेड्यांना शहाणं केलं तेव्हा जीवन सार्थक झालं. उगाच वाद वाढवत गेला तर तो मूर्खच आहे. तो मूर्खपणाच आहे. उगीच वादंग वाढवणे मूर्खपणा आहे. बघा आता पुढे सांगितलं आहे, मिळून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथावे, काहीच कळो नेदावे विवेक बळे. काय सांगितलं आहे, लोकांशी मिळते घ्यावा, लोकांमध्ये मिळून मिसळून राहिला, लोकसंग्रह केला, वेळ प्रसंगी पड खाल्ली, कमीपणा घेतला आणि दुसऱ्याचा डाव त्याच्यावरतीच उलटवला. हे सगळं त्याने विवेकाच्या जोरावर केलं बरं का. आणि सगळं करत असताना त्याला त्याच्या अंतरंगाला त्याने दुसऱ्याला थांगपत्तासुद्धा लागू दिला नाही. हे सगळं बळ विवेकाचं आहे. तुम्ही आम्ही कसे होतो आधी? होतो का? लोकसंग्रह होता, बैठकीला आला, 4 चांगल्या लोकांमध्ये आला, बरोबर आहे, लोकसंग्रह वाढत गेला विवेकाच्या बळावरती. आपण ऑफिसमध्ये काय करतो, इतरांशी मिळून मिसळून काम करताना, निर्णय घेताना काळजीपूर्वक परिस्थिती समजून घ्यावी लागते. प्रत्येक गोष्टीचं उलटसुलट हानी करावी लागते. हे सगळं काय आपल्याला पटकन कळणार नाही आणि जमणारही नाही. हळूहळू जमेल. माणित न्यावे. हे विवेकाच्या बळावरती आहे. विवेकाचं बळ असेल तर. बघा आता सांगितलं समर्थांनी पुढं, दुसऱ्याचे चालणे चालावे, दुसऱ्याचे बोलीने बोलावे, दुसऱ्याचे मनोगते जावे मिळून निया. का सांगितलं आहे, दुसऱ्याच्या चालीने चालावे, दुसऱ्याच्या बोलीने बोलावे, दुसऱ्याचे मनोगत जाणून त्याच्याशी समरस होऊन राहावे. दुसऱ्याचं आचरण, दुसऱ्याची वाणी, दुसऱ्याचं मनोगत समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याच्यासाठी निरीक्षण करावं लागतं. त्या निरीक्षणातून शिकावं लागतं आणि त्या शिकण्यातून, त्या निरीक्षणातून निष्कर्ष काढावा लागतो. हा प्रवास आहे निरीक्षणातून निष्कर्षापर्यंतचा. ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, दुसऱ्याच्या चालीने चालावे, दुसऱ्याच्या बोलीने बोलावे, दुसऱ्याचे मनोगत जाणून घ्यावे, त्यांच्याशी मिळून समरस व्हावे. तेव्हाच ह्या निरीक्षणातून निष्कर्षापर्यंत पोचता येतं. एखाद्या आपल्या ऑफिसमधल्या सहकार्याची काम करण्याची पद्धत समजून घ्यावी आणि त्याची ती पद्धत नंतर आपण स्वतः आत्मसात करावी. ते समजून घेण्यासाठी निरीक्षण करावं लागलं आणि निष्कर्ष असा झाला की अरे हे आपल्याला शिकलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे आणि नंतर ते आत्मसात करणं हे कदापि उचित. जो दुसऱ्याच्या हितावरी तो विपट काहीच न करी, मानत मानत विवरी अंतरतयाचे. जो नेहमी दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो तो कधीच वितुष्ट येऊ देत नाही. त्याच्यावरती बालन कधी येत नाही, त्याच्यावरती प्रसंग कधी येत नाही. त्याचे म्हणणे मानत मानत हळूहळू त्याचे अंतरंग तो जाणून घेत असतो पुढच्याचे. त्याच्यामुळे त्याच्यावरती कधी वितुष्ट येत नाही. बघा, जो माणूस दुसऱ्याच्या हितासाठी काम करतो ना, तो कधीही नुकसान किंवा वाईट विचार करत नाही. तो मन मोकळं ठेवून काम करतो, चांगुलपणाने काम करतो. बरोबर आहे. बघा आता पुढं, आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे, नाना उपाय न्यावे परलोकासी. आधी अंतरंग जाणून घ्यावे, आधी अंतर हाती घ्यावे, अंतरंग जाणून घ्यावे, मग हळूहळू उकलावे, मग त्याला हळूहळू बोलतं करावं आणि मग नाना उपायांनी काय करावे, त्याला परलोकाला घेऊन जावे. हे चातुर्य माणसाचं लक्षण आहे. ज्याच्याकडे चातुर्य आहे त्यालाच जमणार आहे. तसंच केलं समर्थांनी. आधी तुमचं आमचं अंतरंग जाणून घेतलं, नंतर हळूहळू आम्हाला आत्मनिवेदनाद्वारे बोलतं केलं, मग नाना उपाय केले आणि आता आपली
वाटचाल सुरू आहे परमार्थाकडे, परलोकाकडे निघालो आपण. आधी कसं होतं? हे परलोकाशी संबंधित असं दीर्घकालीन परिणाम असलेल्या निर्णयांसाठी अत्यंत आवश्यक आहे बरं का. आधी अंतरंग समजून घ्यावेत, मग बोलतं करावं, मग नाना विविध उपाय करावे आणि मग त्याला परलोकाला घेऊन जावे. हे दीर्घकालीन परिणाम आहेत, हे एका दिवसात होणार नाही. यासाठी काय करायला लागतं बघा, द्वैतातलं उदाहरण. मोठं काहीतरी घरामध्ये खर्च करायचा आहे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे, गुंतवणूक करायची. मग हा मोठा खर्च आहे, याचा निर्णय घेण्याच्या आधी आपण काय करतो? सगळ्यांचे अंतःकरण जाणून घेतो, सगळ्यांना हळूहळू बोलतो करतो आणि मग उपाय शोधतो, काय करायचं, कसं करायचं, आणि मग नंतर अंतिम निर्णय घेतो. मोठा खर्च आहे ना, मोठी गुंतवणूक आहे ना, सगळ्यांची संमती पाहिजे. मग एकाचा स्वभाव हेकट आहे, दुसऱ्याचा स्वभाव वेगळा आहे. ह्या घरातली 4 लोकांची तोंड 4 दिशेला आहेत, पण निर्णय घ्यायचा आहे. तर यांचे अंतःकरण जाणून घेतलं, हळूहळू त्यांना बोलतं केलं आणि मग नाना विविध उपाय करून त्यांना परमार्थाला लावलं. बघा आता ते हेकांड लोक कसे असतात बघा. हेकांडास हेकांड मिळाला, तेथे गलबलाची झाला, कळ हो उठता चातुर्याला ठाव घ्यायचं. एक हेकट माणूस दुसऱ्या हेकट माणसाला भेटला, तर तेथे काय होणार आहे? भांडण तंटाच होणार, गलबलाच होणार. आणि तो एकदा गलबला उत्पन्न झाला की तिथं चातुर्याला वाव काय राहत नाही. बघा ना कसं होईल. हेकांडास हेकांड मिळाला, हेकांडाला विवेकी मिळाला असता तर गोष्ट वेगळी, पण हेकांडाला हेकांड मिळाला, तेथे गलबलाची झाला, कळो हो उठता चातुर्याला ठाव घ्यायचा. मग तिथं कळालं की त्या कलह उत्पन्न झाल्याच्या नंतर चातुर्याला ठाव नाही, तिथं वावच नाही. कसा असणार? गलबला असेल, कलह असेल, तिथं चातुर्य टिकत नाही. उगीच करिता बडबड, परी करून दाखविणे हे अवघड, परमस्थळ साधने जड कठीण आहे. लोक उगीच बडबड करतात बघा, बाष्कळ असतात ते. पण दुसऱ्याचे मन राखणे, करून दाखवले, बडबडपेक्षा कृती करून दाखवणे हे अवघड आहे. बोलायला सोपं आहे, करायला अवघड आहे. उगाच वादविवाद करणं सोपं आहे, प्रत्यक्ष काम करून दाखवणं अवघड आहे. परमस्थळ साधने जड कठीण आहे. परमस्थळ परमार्थ साधनं हे खूप कठीण आहे बरं. इथं समर्थ आपल्याला विचारावरून कर्मात उतरल्याशिवाय खरं चातुर्य सिद्ध होत नाही असं सांगतात. बडबड करून उपयोग नाही, करून दाखवलं पाहिजे आणि परमार्थ साधला पाहिजे. मला मोक्ष मिळेल हा फक्त विचार ठेवला आहे, पण तो मोक्ष मिळण्यासाठी जे करायला पाहिजे ते केलं का? खरं चातुर्य सिद्ध झालंच नाही ना त्यातून. नुसता विचार करत बसला, मोक्ष नाही मिळणार. विचारावरून कृतीत आणि कर्मात उतरलंच पाहिजे, त्याशिवाय चातुर्य सिद्ध होत नाही. धके चपेटे सोसावे, नीच शब्द सहाता जावे, प्रस्तावोन परावे आपले हाती. मग कसं असलं पाहिजे? हे सगळं होण्यासाठी सगळं आधी धक्के धपाटे सोसावे लागतील. येणार ना, प्रसंग येणार, त्यातून धक्के बसणार, नाना धोके देहबुद्धीचे ते सोसावे लागणार. नीच शब्द एखादा सहन करावा लागणार. मग लोकांना पश्चात्ताप होणार आणि नंतर ते आपलेसे होणार. बरोबर आहे का? असंच आहे जीवनात येणारा अपमान, मान, ताण, तणाव
सहन करावंच लागणार आहे. एखादा नीच शब्द ऐकून मन विचलित होऊ न देता विवेकाच्या बळाने, विवेकाचं बळ वापरून निर्णय घ्यावा लागणार आहे. कामाच्या ठिकाणी कधी कधी टीका होतेच की, पण तिथं शांत राहून योग्य निर्णय घेणे हेच उचित. बघा, मग आपल्याला प्रसंग कळला पाहिजे. प्रसंग जाणून बोलावे, जानपण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे जेथे तेथे. प्रसंग समजला पाहिजे. स्थल काल व्यक्ती सापेक्ष बोललं पाहिजे, सगळं पाहून बोललं पाहिजे. प्रसंग पाहून बोलावे, नंतर आपलं चातुर्य त्या ठिकाणी प्रकट करावे, नंतर आपली हुशारी त्या ठिकाणी प्रकट करावी. पण आधी प्रसंग पाहावा आणि मग लीनता धरावी. प्रसंगाचं, परिस्थितीचं योग्य ज्ञान घेऊनच बोलावं. मन शांत ठेवून वागावं. ऑफिसमध्ये मोठी मीटिंग आहे, त्या ठिकाणी बरीच लोक जमलेली आहेत. उगाच तिथं आपलं मत मांडू नये. आधी त्या ठिकाणचा प्रसंग जाणून घ्यावा. एवढी मोठी बैठक का बोलावली आहे, या बैठकीमध्ये एवढी लोक का आलेली आहेत, चर्चेचा विषय काय आहे, ही सगळा प्रसंग जाणून घेतल्यानंतर बोलावे आणि लीनता धरून जावे जेथे तेथे. बघा आता सांगितलंय, कुग्रामे अथवा नगरे पहावी घराची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी. मग कुग्रामामध्ये, ग्राम म्हणजे गाव, ग्रामीण भाग अथवा शहरी भाग, इथं घरोघरी हिंडावे आणि भिक्षेच्या निमित्ताने लहान थोर सर्व माणसांची नीट पारख करून घ्यावी. लोकांच्या परिस्थितीची नीट पाहणी करावी आणि लहान मोठ्या सर्व गोष्टींचा अनुभव घेऊनच तिथं परीक्षा करत राहावी. का असं वाटतं समर्थांना? बघा आता पुढे सांगितलंय, बहुती काहीतरी सापडे, विचक्षण लोकी मैत्री घडे, उगेच बैसता काहीच न घडे, फिरणे विवरणे. मग काय सांगितलं समर्थांनी आधीच्या ओवीत? कुग्रामे अथवा नगरे पहावी घराची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षण सोडावे. मग घरीच बसला, उगच बसला, हातावर हात ठेवून बसला, स्वस्थ बसला, फिरलाच नाही तर काहीच होणार नाही. यासाठी फिरलं पाहिजे भिक्षेच्या निमित्ताने. मग एकदा तो भिक्षेच्या निमित्ताने बाहेर पडला तर काय झालं, बहुती काहीतरी सापडे. मग त्याला पुष्कळ ठिकाणी काही ना काहीतरी सापडलं, घेण्यासारखे गुण आढळले. विचक्षण लोकी मित्री घडे. मग हे जे विचक्षण आहेत ना, विचारवंत आहेत ना, अशा लोकांबरोबर त्याची मैत्री घडायला लागली. उगीच बैसता काहीच न घडे, फिरणे विवरणे. मग उगीच बैसून राहिला, फिरला नाही, विवरण केलं नाही तर काहीच घडणार नाही. बघा आता फिरणं कसं असलं पाहिजे सांगितलंय समर्थांनी. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे, जाऊ ये तिकडे जावे, विवेके सहित. सावधपणे सर्व जाणावे, अखंड सावध असलं पाहिजे. आम्ही आधी बेसावध होतो, आत्ता सावध झालो. बैठक सापडली आणि सावध झालो. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे आणि जिथं जायचं आहे तिथला वर्तमान आधीच जाणून घ्यावा. जाऊये तिकडे जावे, मग जाण्याला योग्य असेल तरच तिकडे विचारपूर्वक जावे, विवेके सहित. विवेकानेच तिकडे जावे. सावध राहून वर्तमान परिस्थिती समजून घेऊन कोठे जावे, कोठे थांबावे हे विवेकाने ठरवावे. प्रवास असू द्या, व्यवसाय असू द्या, नातेवाईकांशी संबंध असू द्या, हे सगळं काळजीपूर्वकपणे नियोजनाने ठरवावे. नियोजनानेच ह्या सर्व गोष्टी कराव्यात. बघा आता पुढे सांगितले,
नाना जिनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे, लेहोण देता परोपकारे सीमा सांडावी. कसं सांगितलं आहे? नाना प्रकारचे उत्तम पाठांतरे करून लोकांची अंतःकरणं निववावीत. परोपकारांनी लोकांना ग्रंथ देऊन त्यांच्यावरती अमर्याद असे उपकार करावेत. बरोबर आहे का? उत्तमाचं पाठांतर असलं की लोकांच्या अंतःकरणाला सुख मिळतं, शांतता मिळते, समाधान मिळतं. लेहोण देता परोपकार आहे. लेहोण देता द्या ना ग्रंथ, त्या ठिकाणी त्यांना लिहून दिले तर त्यांच्यावरती अमर्याद असे उपकार करायला पाहिजेत आणि सीमा सांडावी. बघा आता पुढे सांगितलं, जैसे जयास पाहिजे तैसे तयास दीजे, तरी मग श्रेष्ठची होईजे सकळा मान्य. मग ज्याला जे पाहिजे त्याप्रमाणे दिले म्हणजे सर्व लोकांची मान्यता मिळून तो माणूस श्रेष्ठ झाला. हेच खरं चातुर्य. ज्याप्रमाणे प्रत्येकाला योग्य वाटते तसंच दान दिलं, तशीच मदत केली आणि तसंच आचरण केलं की सर्वांना समान आपण त्यांना जसं जसं योग्य वाटतं तसं तसं वागलं की काय होतं, माणूस सगळ्यांच्या मान्यतेनुसार श्रेष्ठ ठरतो. बघा आता पुढे सांगितलं, भूमंडळी सकळास मान्य, तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी. या जगतामध्ये जो सर्वांना मान्य आहे, जो सर्वमान्य आहे, त्याला सामान्य समजूच नये. तो अनन्य आहे. तो पुरुषाशी, तो कित्येक पुरुषांना, कित्येक लोकांना एकनिष्ठ करून ठेवलं आहे त्याने. बरोबर आहे का? त्याला सामान्य कसं म्हणणार? तो अनन्य आहे. कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी. जगतामधील प्रत्येक व्यक्तीला मान्य असलेला, ज्ञान आणि कृतीने सर्वांनी त्याला मान्यता दिलेल्या असलेल्या व्यक्तीला, अशा महान व्यक्तीला, अशा अद्वितीय व्यक्तीला तुम्ही सामान्य कसं म्हणू शकता? अनन्य आहे तो. भूमंडळी सकळास मान्य, सगळ्यांना या भूमंडळी मान्यता त्यानं दिलेली आहे. तो म्हणू नये सामान्य, तो सामान्य नाहीच आहे. कित्येक लोक अनन्य तया पुरुषास. बघा, ऐसी चातुर्याची लक्षणे, चातुर्य दिग्विजय करणे, मग तयास काय उणे जेते तेथे. ही सर्व चातुर्याची लक्षणं आहेत जी व्यक्तीला दिग्विजय मिळवून देतात. त्यातून योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेणे आणि विवेकपूर्वक आचरण करणे, यातून त्याला तो कुठेही गेला तरी काहीही उणं पडत नाही. शेवटची ओवी आहे, उत्तमाची आहे. ऐसी चातुर्याची लक्षणे, चातुर्य दिग्विजयी करणे, मग तयास काय उणे जेते तेथे. ही चातुर्याची लक्षणं, ह्या चातुर्याने ज्याने लोकांची मनं जिंकली, मग तो कुठंही गेला तरी त्याला दिग्विजयच मिळणार आणि त्याला काहीही उणे पडणार नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.